चला आज आपण बनवूया कांदा पोहे. कांदा कापून घेतला, टमाटर कापून घेतले, कोथिंबीर कापून घेतली आणि हे पोहे भिजवून घेतले. आता कढई ठेवली. चला आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल तापून घ्यावं. आता आपलं तेल गरम झालं, आपण राई टाकून घेऊ. थोडी राई तडतडून देऊ आपण. आपली राई आता मस्त तडतडली. आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया, कढीपत्ता. आता कांदा घालून घेऊ आपण. त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ. आपला आता कांदा लाल होतोय. कांदा लाल झालेला आहे आपला. आपण त्याची डब्याला टाकून घ्या. टमाटर सॉफ्ट होण्यासाठी मीठ टाकून घेऊ. चवीपुरतं हळद टाकून घेऊ. आता टमाटर सॉफ्ट होण्यासाठी 2 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवूया. आता आपलं टमाटर सॉफ्ट झालं. सॉफ्ट झाले. आता आपलं टमाटर सॉफ्ट झाले. आता आपण यात पोहे घालून घेऊ. मस्तपैकी छान होतात पोहे. आपण ह्याला परत 2 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे आपले पोहे शिजतील. बघा आपले गरमागरम पोहे तयार आहेत. तर आता त्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया मस्तपैकी. मस्त. आणि इकडे गरमागरम पोहे खायला या, आणि इकडे गरमागरम चहा उकळतय. मस्त चाय पोहे या खायला. मग चला बाय. कसे वाटले पोहे छान छान कमेंट करून सांगा मला. आणि सगळेजण नाश्ता करायला या, चहा पोहे खायला. कांदा पोहे केलेत. मग कांदा पोहे नाश्त्यासाठी केलेत तर तुम्ही पण या खायला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शकुंतला आजीला सपोर्ट करा. चला बाय.